करूयात। आज अंजुमन क्रिकेट क्लब दाभोळच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतोय। चला मॅच सुरू होते। ओमी केनी येत आहेत नवी मुंबईच्या ऐरोलीच्या दिबा कोळीवाड्याचे खेळाडू आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर केतन म्हात्रे हे वलयांकित खेळाडू आहेत आणि समोर जर पाहिलं तर आता पाहूयात गोलंदाजीसाठी कुणाला आमंत्रित केलं जात आहे। 4 ओव्हरची मॅच असणार आहे आणि या 4 ओव्हरच्या महत्त्वाच्या मॅच मध्ये एका बाजूला मुंबईची टीम आहे, एका बाजूला जर पाहिलं तर कळंबोलीची टीम आहे, रायगडची टीम आहे आणि त्यांच्यातील ही सुरू असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते। नाना प्लीज एक्स्ट्रा प्लेयर शिरवले साहेब आणि साहिल या दोघांचे आगमन झाले, त्यांचंही स्वागत असेल। कृष्णा येतात बॉलिंग करण्यासाठी, पहिली ओव्हर घेऊन कृष्णा दाखल होताना पाहायला मिळत आहे। स्ट्राईकवर ओमी आहे। चला मॅच सुरू करायची आहे। चला संजू सर मॅच सुरू करा। 3 मॅच बाकी आहेत आणि 11 वाजून गेलेले आहेत। दोन्ही टीम सहकार्य करा कारण वेळेचं बंधन आहे आपल्याला। ओमकार केनी स्ट्राईकवर बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत। बऱ्याच खेळाडूंची आपल्या आयुष्यातील पहिली रबर बॉलची नाईट टुर्नामेंट आहे ही। टप्पा पडतोय, बॉल वळण घेताना पाहायला मिळतोय आणि इकडे जर पाहिलं तर व्हाईट बॉलने सुरुवात होताना पाहायला मिळेल। सुरुवात स्वैर चेंडूने झाली आहे, तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल। अंजुमनचे क्रिकेटर मकसूद खान हे सुद्धा लाईव्ह मॅचचा आनंद घेत आहेत। आयोजकांच्या वतीने त्यांचंही स्वागत असेल। यावेळेला फटका खेळलाय जबरदस्त, एका पायावर या बॉलला मात्र पाठवत आहेत 2 धावांसाठी। 2 धावा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतील। स्कोअर जर पाहिला तर पुढे जाईल। 4 ओव्हरची असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते। उपांत्य फेरीचा सामना सेमीफायनल मध्ये जाण्याची लढत पाहायला मिळते। जो जिंकेल तो मात्र रिया 11 प्रभादेवी बरोबर मॅच खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। याही बेला टप्पा पडतोय, बॉल मात्र टर्न होतोय। आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा मकसूद खान साहेब जे युट्यूबला मॅचचा आनंद घेत आहेत त्या मकसूद खान साहेबांचं आम्ही स्वागत करतोय। तर पुन्हा एकदा कृष्णा आपण या ठिकाणी पाहतोय। यावेळेला थोडा बॉल पुढे केला होता परंतु त्याला मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। 2 रन तर तिकडेही मिळतील आणि 2 रनने स्कोअर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल। 6 धावा धावफलकावर आहे। 4 ओव्हरची असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते। बामणे ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणामध्ये। डोंगरीच्या सुरू असणारी भव्य दिव्य स्पर्धा। यावेळेला वेगात बॉल टाकलाय कृष्णा याने, खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न केलाय। रोहन भोसले आले तिकडे आणि जोपर्यंत थ्रो करतील 1 धाव मात्र पूर्ण केली। दुसऱ्या धावेसाठी हुलकावणी देण्याचा प्रयत्न आहे। केतन म्हात्रे आज जर पाहिलं तर खूप चांगली बॅटिंग केली शिरवण्याच्या स्पर्धेमध्ये। नगरसेवक चषकात नकळतपणे त्यांच्याकडून 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा विक्रम देखील आजच्याच दिवसात झालाय। हो यावेळेला बॉल फिरवलाय। कृष्णाची ही खासियत आहे, बॉलला चांगलं वळण देतात आणि बॉलला अँगल बनवत बाहेर वळवलंय आणि निर्धाव चेंडूची सांगता मात्र होताना पाहायला मिळते। 7 धावा धावफलकावर आहेत, 7 रन आहेत। आपण पाहतोय बामणे ट्रॉफीला आपण या ठिकाणी पाहतोय एकाच विभागात राहणारे हे सगळे बामणे बंधू आणि कारण
असा एक विभाग आहे ज्या विभागामध्ये सगळेच बामणे राहतात. या वेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केतन मात्रेचा. फटका चांगला आलाय परंतु रन 2 मिळणार आहेत आणि 2 स्कोर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 9 धावांवर धावफलक जाताना पाहायला मिळेल. इकडे जर पाहिलं तर केतन म्हात्रे आणि ओमकार केणी यांना आपण बॅटिंगसाठी पाहतोय. 9 रन या ठिकाणी आपण पाहतोय. बामणे ट्रॉफीचा अंतिम टप्पा आता बाकी आहे. स्कोर जर पाहिलं तर 9 झालाय. 4 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर अंतिम दिवस आहे. काल अंजुमन क्रिकेट क्लब दाभोळ पोस्ट स्ट्रायकर फायनलमध्ये दाखल झाली आहे. आज दुपारच्या सत्रात जर पाहिलं तर रिया 11 प्रभादेवी यांनी मात्र सेमीफायनल गाठली आहे आणि यात जो जिंकेल तोही मात्र सेमीफायनलला जाणार आहे आणि त्यासाठीची मॅच आपल्याला पाहायला मिळते. वेगात बॉल होता. केतन म्हात्रेने लांब लचक पाठवलाय 2 धावांसाठी. स्कोर जर पाहिलं तर 2 ने पुढे गेलाय. पहिली ओव्हर संपते. बिनबाद धावसंख्या झाली 11 धावा. 11 रन झालेले आहेत. एक चांगली सुरुवात, आश्वासक सुरुवात पाहायला मिळते. पाहूया कशा प्रकारची कामगिरी, कारण दोन्ही टीम जर पाहिलं तर बलाढ्य आहेत. दोन्ही टीमची स्ट्रेंथ मोठी आहे. एका मोठ्या विजयाची अपेक्षा मात्र US उमेश 11ला देखील असणार आहे. या हंगामामध्ये एक चांगली टीम आहे. हा, सुबोध दिसत नाहीयेत. चला सुबोध या तुम्ही सुद्धा इकडे. सोहेल येत आहेत. चिता कॅम्पचा आणखीन एक वेगवान बॉलर सोहेल. यावेळेला बॅट मात्र कव्हरच्या दिशेने फिरवली होती. 2 रन मात्र त्या ठिकाणी मिळतील आणि स्कोर 2 ने पुढे जाताना 13 वर जाताना पाहायला मिळेल. ओव्हर नंबर जर पाहिलं तर इकडे सुरू असताना पाहायला मिळते 2 धावसंख्या जर पाहिली तर झाली इकडे 13 आणि सोहेल मात्र बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेटची या ठिकाणी तलाश तर असणार आहे, कारण केतन म्हात्रेसारखा धडाकेबाज बॅटर आहे ज्याच्या नावाची चर्चा आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मागील 2 हंगाम ओमकार केणी यांनी देखील दर्जेदार क्रिकेट खेळले. हो 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 हो, इकडे जबरदस्त बॉल, वेगवान. सोहेलची हीच ओळख आहे. बॉलला अँगल बदलतात आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रचंड वेगात सुद्धा टाकतात. त्यांची शरीरयष्टी पाहून आपण सांगू शकत नाही की हा बॉलर एवढ्या वेगात बॉल टाकेल, परंतु वेग आहे यांच्याकडे. आणि सोहेलने आणखीन एक चांगला बॉल टाकलाय, कारण 3 बॉलमध्ये जर पाहिलं तर फक्त 2 रन आतापर्यंत खर्च केलेले आहेत त्यांनी. 13 रन झालेले आहेत. ओव्हर नंबर 2, 4 ओव्हरची असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. बामणे ट्रॉफी पाहायला मिळते. बामणे परिवार, बामणे फॅमिलीच्या वतीने आयोजित असणारी स्पर्धा. यावेळेला सरळ बॅटने पुढे सरसावले. फुटवर्क मात्र लाजबाब आणि बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. स्कोर जर पाहिला तर 19 वर जाताना पाहायला मिळेल. आता जर पाहिलं तर इकडे थोडीशी बॅकफुटला टीम होती आदित्य प्रिया लॉजिस्टिक, परंतु ओमकारच्या या षटकाराने मॅच मध्ये पुन्हा एकदा येताना पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2 सुरू आहे आणि इकडे जर पाहिलं तर 19 धावा धावफलकावर. सोहेलचा वेग आणि ओमकारची बॅट यांच्यातील संघर्ष सध्याच्या घडीला आपण पाहतोय. हॅलो, 20 रन धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अवंतरच्या स्वरूपातील एक मोठा स्ट्रोक आल्यानंतर थोडासा दबाव पाहायला मिळतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर
20 वर जाताना पाहिला मिळेल. 4 ओव्हरच्या या मॅच मध्ये जास्तीत जास्त धाबा बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे. अंजुमन दाभोलचे जुने जाणते खेळाडू या ठिकाणी दाखल झालेले आहेत. कोणी बॉलर आहे, कोणी बॅटर आहे, कोणी कीपर आहे, कोणी समर्थक आहे. त्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे या ठिकाणी. बामणे फॅमिलीच्या वतीने शोएब बामणे, अर्षद बामणे, त्याचबरोबर जर पाहिलं तर अखिल बामणे आणि संपूर्ण बामणे कुटुंबीय. यावेळेला टप्प्याचा बॉल, त्याच्यावर मात्र प्रहार केलाय. पाहूया बॉल किती धावांसाठी जाईल. हो, आणखीन एक बॉल मात्र सीमारेषा ओलांडतोय. 4 धावांसाठी चौकार येईल आणि स्कोर जर पाहिला तर 24 वर गेलेला आहे. आता हे षटक जर पाहिलं तर थोडंसं महागडं ठरू लागलेलं आहे, कारण सुरुवात जरी चांगली केली असेल, पहिल्या 3 बॉलला केवळ 2 रन दिल्या होत्या, परंतु आता जर पाहिलं तर षटकारही आलाय आणि चौकारही आलाय. मागील 2 बॉलमध्ये एका बाईटसह 11 रन आलेले आहे. तिकडे प्रयत्न मात्र करावे लागतील जिंकण्यासाठी आणि सेमीफायनल गाठण्यासाठी. यावेळेला बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, बॉल घोषांकित क्षेत्रात जातोय. 2 ओव्हरचा खेळ संपला, धावसंख्या झाली आहे 25. विदाऊट लॉस 25 धावा. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली US उमेश 11 खार या टीमच्या विरुद्ध. साजन पाटील, उमेश कोळे एका बाजूला आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपल्या पाहिलं मिळत आहेत दीपक चव्हाण. दोन्ही संघ जर पाहिलं तर बलाढ्य आहेत, नामवंत खेळाडूंचा भरणा आहे. आणि आता जर पाहिलं तर या ठिकाणी अमय लाड यांना मात्र आमंत्रित करण्यात आलंय. हाही संघर्ष मात्र पाहण्यासारखा असणार आहे. केतन म्हात्रे आणि समोर जर पाहिलं तर अमय लाड, भिंगरी आणि समोर जर पाहिलं तर सिक्सर किंग. अमय लाड विरुद्ध केतन म्हात्रे लढत पाहण्यासारखी असणार आहे. अमयकडे सुद्धा टॅलेंट आहे. केवळ 17 वर्ष वयाचा वरळीचा असणारा हा युवा गोलंदाज आहे. आपल्या वेगळ्या बॉलिंगसाठी, ॲक्शनसाठी ओळखला जातो. आणि समोर जर पाहिलं तर केतन म्हात्रे आहेत. यावेळेला पहिलाच बॉल जर पाहिलं तर त्याच्यावर हल्ला चढवलाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि अखूट टप्प्याच्या बॉलवर केतन म्हात्रे आणि अमय लाडच्या विरुद्ध आणखीन एक षटकार. म्हणजे हा षटकार खेळलाय. तीस रन झालेले आहेत. 31. अमयला कमबॅक करावं लागेल. क्षमता दाखवावी लागणार आहे, स्वतःला सिद्ध करावं लागेल. हो, इकडे जर पाहिलं तर वेगात बॉल पहिला मिळतोय आणि परंतु या बॉलला मात्र परावर्तित केलंय. चार धावांनी धावसंख्या जर पाहिली तर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे केतन म्हात्रे विरुद्ध अमय लाड. त्या दोघांमधील चांगलीच लढत रंगताना पाहायला मिळत आहे. अमयला मार्गदर्शन प्रथमेश पवार करतायत. भूषण शिंदे देखील आता जवळ गेलेत, थोडीशी चर्चा त्यांच्याबरोबर करतायत. 35 धावा. याच अमय लाडने मागील मॅच मध्ये काय बॉलिंग केली होती आणि तीच बॉलिंग करावी लागेल अमयला आता. समोर केतन आहेत. 35 धावा धावफलकावर आहेत. हो, इकडे जर पाहिलं तर बॉल फिरलाय गरगर आणि अमयने मात्र केतन यांच्या विरुद्ध एक चांगला बॉल टाकलाय. स्कोर 36 वर जातोय आणि हीच लढत पाहण्यासाठी प्रेक्षक देखील आतुर होते. 2 मोठ्या टीम आहेत एकमेकांच्या विरुद्ध बामणे ट्रॉफी मध्ये. आता टुर्नामेंटचा अंतिम टप्पा आलाय. यानंतर केवळ 2 मॅचेस आहेत, त्यामुळे सगळ्यांची उत्कंठा या मॅचची लागलेली आहे. यावेळेला देखील जर पाहिलं तर मिड विकेटच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल जातोय समोरच्या दिशेने. तिकडे जर पाहिलं तर 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. केतन म्हात्रे आणि धावस फलक जर पाहिलं तर आता 38 झालाय. 38. ओव्हर नंबर 3. 38 धावा धावफलकावर. हो, अमयने आणखीन एक बॉल जो मात्र ऑप्शनच्या बाहेर टाकलाय, त्याच्यावर मात्र केतन यांना थांबवलंय. हो, वा अमय वा, याला कमबॅक म्हणतात. आणि इकडे जर पाहिलं तर एक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न अभिषेक आंगणे यांचा आणि केतन म्हात्रेला माघारी परतावं लागतंय. आणि जरी ही लढत सकाळच्या सत्रामध्ये केतन म्हात्रेने जिंकली होती आणि आज रात्रीच्या सत्रामध्ये अमय विरुद्ध केतन, जरी षटकार याही ओव्हरमध्ये आलाय, परंतु अंतिम टप्प्यामध्ये अमयने काही चांगले बॉल टाकलेत, हे तेवढंच महत्वाचं.
बंटी येतात बॅटिंग करण्यासाठी. बंटी बद्रिके खालापूरच्या लोधिवलीचे खेळाडू. यावर्षी पहिली पावसाळी स्पर्धा महेश आणि रवी चंदवनकर यांच्या माध्यमातून झाली. नरे पार्कला मालिका वीराचा पुरस्कार याच बंटी बद्रिके यांना मिळाला होता. आणि जाऊयात ओमकार खेणी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतील बंटी बद्रिके. आणि गोलंदाजीसाठी मुंबईचा आणखीन एक वेगवान गोलंदाज जो सुद्धा चिता कॅम्पलाच बिलॉंग करतो आणि गोलंदाजीसाठी येतोय मणिरत्नम सोरिया. मणिरत्नम सोरिया समोर जर पाहिलं तर ओमकार खेणी. 38 रन झालेले आहेत. ही शेवटची ओव्हर मात्र खूप महत्वाची असेल. वेगात बॉल परंतु एका हातानेच बॉल उडवलाय समोर. एका हाताने समोरच्या दिशेने मारलेला हा फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी खेळलाय. संजू सर, यावेळेला देखील पुन्हा एकदा वेगवान फटका खेळताना पाहायला मिळालेत. त्या ठिकाणी जर पाहिलं तर धाव 2 घेतल्या गेल्या आहेत. काय स्ट्रोक खेळला ओमकार खेणीने. एका हाताने समोर षटकार मारलाय आणि स्कोर जर पाहिला तर आता 46 वर गेलेला आहे. पुन्हा एकदा मणिरत्नम सूर्या. वेगवान गोलंदाजी ही त्यांची ओळख आहे. यावेळेला आणखीन एक बॉल ऑफस्टंपच्या बाहेर होता. कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी परंतु 1 रन घेतली आहे. भूषण शिंदे तिकडे पोहोचलेत. फेकी होते चेंडूची आणि तोपर्यंत जर पाहिलं तर एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. सत्तेचाळीस रन आपल्याला पाहायला मिळत आहेत. बंटी बद्रिके यावेळेला पुन्हा समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग नाही होऊ शकले परंतु तिकडे एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना जाऊन पोहोचते ती 48. बरोबर ना. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पाहूया येणाऱ्या 2 बॉलमध्ये काय होईल. सूर्याला वेग दाखवावा लागेल. बंटीला मात्र मोठा स्ट्रोक खेळावा लागेल. 50च्या पुढे जाण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी असणार आहे. टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या टीमचा. आज उपविजेते देखील राहिले होते नगरसेवक चषक शिरवणी या टीम टुर्नामेंटमध्ये. यस बंटी. प्रचंड वेग आणि वेगातील बॉल हा पाहायला मिळतोय. 1 रन मिळणार आहे. डिक्लेअर झोन मध्ये बॉल जाईल. 49 रन झालेले आहेत. ओव्हर आहे 4 आणि इकडे जर पाहिलं तर खूप वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते. एक षटकार आला खरा परंतु त्यानंतर कमबॅक केलंय सूर्याने देखील. सुकी खेळपट्टी आहे त्यामुळे धावा मोठ्या प्रमाणावर होताना पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय बामणे ट्रॉफी एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा. हो आणखीन एक वेगवान बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि डिक्लेअर रन कळवत आहेत आणि स्कोर झालाय 50. विजयासाठी 51 रनची आवश्यकता आहे. पाहूया आदित्य प्रिया लॉजिस्टिक एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला US उमेश 11.
नाना आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रोहन भोसले. या मॅचला जिंकण्यासाठी 51 रन करायचे आहेत आणि या 51 धावांचा पाठलाग मात्र कसा होतोय ते आपल्याला पाहायचंय. निर्धारित 4 ओव्हरमध्ये चला घाई करायची. आयोजकांच्या सूचना येत आहेत कारण वेळ आपल्याकडे फक्त अर्ध्या तासाचा आणि यानंतरच्या 2 मॅच पण खेळवायच्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याला घाई करायची आहे कारण एक मोठं आयोजन आपल्या भेटीला आलंय खरं, परंतु आपण देखील थोडीशी घाई करायची आहे. चला आदित्य प्रिया लॉजिस्टिक लवकरात लवकर फिल्डिंग लावाय. रोहन भोसले नॉन स्ट्राईकला. स्ट्राईकवर प्रथमेश पवार येत आहेत. पाहूया पहिल्या षटकासाठी कुणाला बॉलिंगला आमंत्रित करण्यात येत आहे. चला आदित्य प्रिया लॉजिस्टिक आपणास विनंती असेल मॅचला सुरुवात करायची आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात करायची आहे. चला लवकर निर्णय घ्या. या अर्धा तासात यानंतरच्या 2 मॅच सुद्धा खेळवायच्या आहेत आणि दोन्ही बॅटर क्रीजवर येऊन 5 मिनिटे झालेली आहेत. आरफ शेख यांच्या हातात पहिलं षटक सोपवण्यात आलेलं आहे. बदलापूरचे एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. स्ट्राईकवर आज प्रथमेश पवार. आजच्या दिवसात त्यांनी 81 धावांची नाबाद खेळ. मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात होईल ज्यावेळेला आरफ आणि समोर जर पाहिलं तर प्रथमेश पवार. पहिल्याच बॉलवर मात्र जबरदस्त स्ट्रोक खेळलाय प्रथमेश पवार. नाना यांच्या बॅटमधून आलेला फटका. पाहूया किती धावांसाठी जाईल. 2 धावा. पहिल्याच बॉलवर 2 रन त्या ठिकाणी नानाने घेतलेले आहेत आणि 51 रनचा पाठलाग करायचा आहे. आरफ आणि समोर जर पाहिलं तर प्रथमेश पवार नाना. बामणे ट्रॉफीला आपण पाहतोय क्वार्टर फायनलची मॅच आहे. यानंतर आपल्याला पाहायला मिळेल सेमी आणि फायनल. त्या किती ओव्हरच्या असतील आपल्याला लवकर कळेल. यावेळेला टप्पा पडतोय. त्यानंतर जर पाहिलं तर बॉल फिरतोय. यष्टीरक्षकांकडे जातोय. आरफ हो यावेळेला नो बॉल घोषित केला जातोय आणि फ्री हिट असेल यानंतरच्या बॉलवर. पाहूया मोठा फटका खेळण्याची संधी आहे. स्कोर जर पाहिलं तर 3 वर जाताना आपल्याला पाहायला मिळेल प्रथमेश पवार नाना आणि समोर जर पाहिलं तर आरफ. नो बॉल आहे आणि यानंतर फ्री हिट आहे. अरे पुन्हा एकदा पाहूया या फ्री हिटचा फायदा प्रथमेश पवार घेत आहेत का ते आपल्याला पाहायचं आहे. 51 रनचा पाठलाग करते US उमेश 11. यावेळेला फटका समोर खेळलाय प्रथमेश पवार. ब्रँडेड फटका. बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. जबरदस्त स्ट्रोक येतोय. जरी शिवडी मुंबईचा असेल परंतु नाना आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील सावर्डे गावचा स्टार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि स्कोर जर पाहिला तर 9 वर. फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेतला प्रथमेश यांनी. षटकार खेचलाय समोरच्या दिशेने. मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन मात्र कामगिरी इकडे केली जाते. आरफ यांना पण पुन्हा एकदा बॉलिंगसाठी पारंपरिक क्रिकेट खेळण्यावर भर देतात नाना. या वेळेला जर पाहिलं तर वेगातील बॉल परंतु पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ होईल. 1 रन तिकडे मिळणार आहे.
स्कोर जर पाहिलं तर आता 1 पुढे जाईल 10 वर, म्हणजे दुहेरी अंकावरी धावसंख्या गेली आहे. 51 रन करायचे निर्धारित 4 ओव्हरमध्ये. दोन्ही टीम जर पाहिलं तर कट टू कट फाईट पाहायला मिळणार आहे. दोघांकडे चांगले बॉलर आहेत, दोघांकडे चांगले बॅटर आहेत आणि त्याच्यामधील संघर्ष या बामणी ट्रॉफीमध्ये रंगला आहे क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये. यावेळेला आणखीन एक बॉल, त्याला जर पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय करा, परंतु तिकडे 1 रन मिळणार आहे आणि अतिशय तत्परतेने फिल्डर मात्र त्या ठिकाणी येत आहेत आणि तोपर्यंत जर पाहिलं तर 1 रन कंप्लीट केली गेलेली आहे. स्कोर 11 वर गेलाय. 51 धावांचा पाठलाग करायचा, म्हणजे अजूनही 40 रनची आवश्यकता आहे. रोहन यावेळेला आणखीन एक हवाई हल्ला, जो देखील मारलाय समोर, जाईल बॉल सीमा रेषा पार, षटकार. रोहन भोसले, काय बॅटिंग केली या खेळाडूने आज. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील जबरदस्त कामगिरी केली आहे. स्कोर जर पाहिला तर या स्ट्रोकच्या नुसार 17 वर गेलाय. पहिल्याच ओव्हर मध्ये 17 रन झाले. 17 रन बने हैं, जबकि इस पारी का पहला ओवर खत्म हो चुका है. 4 ओवर का ये मुकाबला है. 51 रन को बनाना है और 17 रन पहले ओवर के बाद बिना कोई विकेट खोए 17 रन बने हैं. काफी बढ़िया बैटिंग. सतरा धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही जर पाहिलं तर 51चा पाठलाग, म्हणजे अजूनही जर पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ बाकी आणि 34 रन बनवायचे आहेत. 3 ओव्हर में आने वाले 34 रनों की जरूरत इस मैच को जीतने के लिए. प्रसन्न पाटील येत आहेत बॉलिंग करण्यासाठी. पाहूया कशा प्रकारचे आपल्या टीमला प्रसन्न करणार का प्रसन्न, तेच पाहायला पाहिजे. यावेळेला अगदी खोलवर टप्प्याचा बॉल, फाईन लेगला खेळतात. 1 रन तिकडे मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये जाईल बॉल आणि स्कोर जर पाहिलं तर 18 वर जातोय. 17 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 33 धावांची आवश्यकता आहे. प्रथमेश पवार नाना यांनी 1 षटकार खेळलाय. रोहन भोसले यांनी 1 षटकार खेळलाय. यावेळेला आणखीन एक फटका समोरच्या दिशेने, वेगवान स्ट्रोक, परंतु फिल्डर आहेत अमित नाईक, त्यांच्याच दिशेने बॉल जाईल. तोपर्यंत 1 रन कंप्लीट केला गेलाय. या ओव्हर मध्ये जर पाहिलं आतापर्यंत पहिले दोन्ही बॉल जर पाहिले तर मोठ्या फटक्याला विरहित राहिलेत. एकेका धावेने मात्र धावफलक पुढे निघालाय. प्रसन्न यावेळेला बॉल थोडासा पुढे केला, वळवलाही होता. बॅटची कडा घेऊन पाठीमागे जातोय घोषांकित क्षेत्रात. आणि स्कोर जर पाहिला तर 1 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल 20 धावांवर. समीकरण बदलतायत आणि प्रत्येक ओव्हरला तुम्हाला एक तरी मोठा फटका हा मारायचा आहे. पाहूया. प्रसन्न पुन्हा एकदा 51चा पाठलाग करायचा आहे. यावेळेला हा स्ट्रोक बॉल थोडासा पाठीमागे होता आणि त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग नाही करू शकले. 1 रन मिळणार आहे. प्रसन्नने 4 बॉलवर फक्त 1-1च रन दिलेली आहे. हा प्लस पॉईंट राहिला आहे. अजूनही जर पाहिलं तर 30 रनची आवश्यकता आहे. 14 बॉल बाकी आहेत. 14 बॉल 30 रन बनवायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी 14 बॉल मध्ये. यावेळेला समोर आणखीन एक हवाई हल्ला होतोय. याही वेळेला बॉल जाईल सीमा रेषा पार, षटकार. स्कोर जर पाहिलं तर 27. हो, रोहन भोसले आज की फॅक्टर राहत आहेत आणि धावफलक जर पाहिला तर 27 वर आपण पाहतोय. 13 बॉल मध्ये 24. सत्तावीस धावा धावफलकावर आहे. दुसरी जोर सुरू आहे. चांगला पल्ला गाठलाय आतापर्यंत, परंतु मॅच संपली नाहीये. आव्हान तसं सोपंही नाहीये. यावेळेला समोर, परंतु थेट जाईल अमित नाईक यांच्या हातामध्ये आणि विकेट येते. रोहन भोसलेची एक महत्वाची विकेट आली आहे आणि मॅच मध्ये मात्र थोडीशी कलाटणी या ठिकाणी येऊ शकते, कारण रोहन भोसले आउट झालेत, ज्यांनी 2 मोठे षटकार खेळले होते आणि ओव्हर संपल्या 2 आणि 2 ओव्हर संपल्यानंतर रन झाले ते 27. 2 ओव्हर बाकी आहेत, रन करायचे 24. 12 गेंदे 24 रनों की जरूरत. अभिषेक आंगणे आलेत, मुंबईच्या बांद्रे विभागातील खेळाडू आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मुंबईच्या शिवडीचा स्टार
प्रथमेश पवार यांना आपण पाहतोय, परंतु कोणते बॉलर असतील जे मात्र आता बॉलिंगसाठी येतील. 12 बॉल 24 रनची आवश्यकता आहे. 12 बॉलमध्ये 24 रनची आवश्यकता. चर्चा होते त्या ठिकाणी केतन केंद्रस्थानी पाहायला मिळत आहेत. आणि तिकडे जर पाहिलं तर चला मॅच सुरू करायची आहे. यानंतर 2 मॅच खेळवायच्यात आणि आपल्याकडे केवळ अर्धा तासाचा वेळ आहे. असलम सरगुरू सरांचं, द ग्रेट असलम सरगुरू सर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. कारण मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी लिहिल्या गाजवल्या. लेदर बॉल क्रिकेटचं मात्र खूप मोठं नाव आणि टेनिस बॉल क्रिकेटचंही खूप मोठं नाव. ज्यांच्या फिरकीच्या तालावर भले भले नाचले आणि ज्यांच्या बॅटिंगने सुद्धा मात्र मोठमोठे संघ जिंकले असं मी म्हणेल. असलम सरगुरू सर, द ग्रेट असलम सरगुरू सर, आपलं स्वागत असेल. साहिल येत आहेत बॉलिंगसाठी. साहिल लोंगले. 12 बॉल 24. हा, टॉससाठी रिया 11 प्रभादेवी टीमचे कॅप्टन टॉससाठी या ठिकाणी त्वरित या. साहिल येतात बॉलिंगसाठी. साहिल लोंगले एक लहान वयातच याही गोलंदाजाने आपली छाप सोडली आहे. कर्जत तालुक्यातील गोलंदाज आहे हा. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करेल. पहिला बॉल फुल टॉस. समोर खेळतायत. हो, थोडीशी स्किट झाले तिकडे नाना. एकाच दिवसात 2 वेळा पडलेत अशा पद्धतीने. एकदा कॅच पकडताना आणि एकदा बॅट फिरवताना. नाना काळजी घ्या. यस, हा तोच गोलंदाज आहे. यावर्षी रॉयल फेस्टिवल बोरलीची जी स्पर्धा होती गाजवली होती या गोलंदाजाने. पाणी पाठवायचं मैदानामध्ये. अकरा बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी 24 रनची आवश्यकता आहे. साहिल लोंगले टॅलेंट आहे या गोलंदाजाकडे सुद्धा, परंतु समोर जबरदस्त टॅलेंट आज प्रथमेश पवार यांच्याकडे सुद्धा पाहायला मिळते. पारंपरिक क्रिकेटवर विश्वास ठेवणारा खेळाडू प्रथमेश. यावेळेला पायावर बॉल करण्याच्या प्रयत्नात व्हाईट बॉल घोषित केला जातोय. 11 बॉलमध्ये आता 23 रन पाहिजेत. हळूहळू मॅच पुढे चालली आहे. मॅच देखील रंगात येताना पाहायला मिळेल. कारण दोन्ही टीमला जिंकायचं आहे. दोन्ही टीमला या ठिकाणी सेमीफायनल मध्ये जायचं आहे या बामणे ट्रॉफीच्या, त्यासाठीची मॅच. यावेळेला देखील पायावरच बॉल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बचावले गेले प्रथमेश. आणि नाराज आहेत कीपर, कारण डायरेक्ट हिट नाही होऊ शकला. कारण बरेचसे जर कदाचित बॉल लागला असता तर नाना बरेचसे बाहेर होते असं वाटतंय. म्हणजे इकडनं तो आम्हाला अँगल प्रॉपर दिसत नाही, परंतु ज्या पद्धतीने सगळ्या खेळाडूंनी क्षेत्ररक्षकांनी डोक्याला हात लावलाय ना, त्यावरून तरी असं वाटतंय. अभिषेक अंगणे स्ट्राईकवर. यावेळेला पुन्हा वेग वाढवण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात व्हाईट बॉल. स्कोर 30 झालाय, म्हणजे अजूनही 21 करायचे आहेत. 10 बॉल 21 म्हणजे मॅच जिंकण्यासाठी एखाद दुसरा मोठा फटका तर पाहिजे. खूप चांगल्या पद्धतीने आयोजन बामणे ट्रॉफीचं होताना पाहायला मिळालं. रबर बॉलमध्ये नाईट टुर्नामेंट आज आपण पाहतोय. यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय. मिड विकेटच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला आणि 1 रनने स्कोर पुढे जाताना पाहायला मिळेल. अजूनही जर पाहिलं तर 9 बॉल बाकी आहेत. 20 रन करायचेत मॅच जिंकण्यासाठी. म्हणजे या 9 बॉलमध्ये 2 बॉल तरी षटकारासाठी मारावे लागतील. पाहूयात. प्रथमेश पवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज खूप चांगली कामगिरी केली आहे त्याने. यावेळेला वेग पाहायला मिळाला, उसळी पाहायला मिळाली आणि निर्धाव चेंडूची सांगता देखील पाहायला मिळाली. संपूर्ण डोंगरी स्पोर्ट्स अँड वेलफेअर असोसिएशन असेल, त्याचबरोबर साजिद लाला, सनी कांबळी, संजू असतील, राजा असतील. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉलने अँगल बदललाय आणि आणखीन एक बॉल जो मात्र कीपरच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. साहिल लोंगलेच्या आता दिलेला बॉल आतापर्यंत त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. 7 बॉलमध्ये 20. हा बॉल मात्र या मॅचच्या दृष्टीने खूप महत्वाचा असणार आहे. 7 बॉल 20 रन. प्रथमेश पवार आहेत बॅटिंगसाठी. साहिल लोंगले. यावेळेला आपण पाहतोय बॉल जर पाहिलं तर फाईन लेगच्या क्षेत्रात जाईल आणि तिकडे केवळ 1 धाव मिळणार आहे. आणि स्कोर जर पाहिलं तर शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 18 म्हणजे 6 पैकी 3 6 मारायचे.
पाहूया क्रिकेटच्या खेळात काही होऊ शकतं, कारण गेल्याच महिन्यात ज्या वेळेला वर्ल्ड कपची मॅच सुरू होती बऱ्याच जणांनी कोणी मोबाईल बंद केल्या, कोणी टीव्ही बंद केल्या, परंतु जसजशा विकेट जायला लागल्या पुन्हा एकदा आपण जल्लोष करायला सुरुवात केली. 6-18 19 पाहिजेत. येस, मॅच नाही संपली आणि आता शेवटच्या ओव्हरसाठी आमंत्रित केलं जाते. पाहूया कोणत्या गोलंदाजांना आमंत्रित केलं जाईल. शिवांश येत आहेत, ठाण्याचे गोलंदाज आहेत शिवांश वर्तकनगरचे, आणि त्यांच्याच हातात बॉल सोपवला. चला घाई करा, माझ्या मते आदित्य प्रिया लॉजिस्टिक बराचसा वेळ घेतलाय, आपण सहकार्य करा प्लीज. यानंतरच्या 2 मॅचेस आहेत, प्रत्येक ओव्हर नंतर एक 5 मिनिटाची मीटिंग होते, तर आपण सहकार्य करा प्लीज. रणनीत्याही बनल्या पाहिजे आणि त्याचं आम्ही समर्थन करू, परंतु थोडासा वेळ देखील वाचवा. शिवांशच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. गतवर्षी घोडबंदर धमाका या क्रीडा स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा पुरस्कार देखील या गोलंदाजाने घेतला होता. अभिषेक आंगणे यांच्या हातात बॅट आहे आणि वाट पाहतायत कधी एकदा मोठा फटका खेळतोय. पहिल्याच बॉलवर बिग हिट करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला जातोय आणि क्षेत्ररक्षक आहे तिकडे. शिवांशने मात्र पहिल्याच बॉलवर विकेट घेतली आहे. बंटी बद्रिके घेत आहेत कॅच. रिया 11 प्रभादेवी कॅप्टन त्वरित या ठिकाणी या. रिया 11 प्रभादेवीचे कॅप्टन टॉस साठी त्वरित या ठिकाणी या. भूषण शिंदे आलेत बॅटिंग करण्यासाठी. आणखीन एक परळ परिसरातील दर्जेदार खेळाडू आहेत, पारंपरिक क्रिकेट खेळण्यावर भर देतात, रबर बॉल क्रिकेटमध्ये निष्णात खेळाडू आहेत. तर पाहायचं आज कशा प्रकारची कामगिरी प्रथमेश पवार यांच्या जोडीला करतील. 5 बॉलमध्ये 19. शिवांचा पहिलाच बॉल समोर खेळायचा प्रयत्न होता, परंतु चांगली कॅच पकडली गेली तिकडे. वेग होता, परंतु हा बॉल जर पाहिला तर लेग स्टंपच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळेल आता आपल्याला. 5 बॉलमध्ये 18 म्हणजे 5 पैकी 3 मारायचे बाहेर आणि ते सुद्धा 6 साठी. भूषण शिंदे यावेळेला वेगातील बॉल पाठीमागे जाताना पाहायला मिळेल. 1 रन मिळेल डिक्लेअरच्या स्वरूपात. आता जर पाहिलं तर 4 मध्ये 17. 4 बॉल 17. 4 बॉल 17. मॅच संपलेली नाहीये. षटकाराची आवश्यकता आहे. किती वेळ आहे ज्या वेळेला तुम्हाला षटकार मारायचे आहेत. समोर जर पाहिलं तर युवा गोलंदाज आहे ठाण्याचा शिवांश, यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. रिया 11चे कॅप्टन या ठिकाणी त्वरित या. यावेळेला देखील उसळी होती या बॉलला आणि पाठवलं मात्र रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी विकेट येते. आणि आता जर पाहिलं तर शेवटचे 3 बॉल बाकी आहेत आणि 17 रनची आवश्यकता. हा यावेळेला बिग हिट तर केलाय. पाहूया बॉल किती धावांसाठी जाईल. 2 धावांसाठी. 2 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी आता 15 धावांची आवश्यकता आहे. मॅच मात्र आता दूर गेली आहे, परंतु पाहूयात मॅच मध्ये रंग भरण्याचं काम करावं लागेल. 2 बॉल 15. शिवांश प्रथमेश पवार यांच्यासाठी. याही वेळेला विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु हा फटका फसला आहे आणि विकेट येताना पाहिला मिळते. साहिल लोंगलेने कॅच घेतली आहे.
आणि तिकडे जर पाहिलं तर मॅचच्या औपचारिकता 1 बॉल 15 सेमीफायनलच्या दिशेने मात्र आदित्य प्रिया लॉजिस्टिकची वाटचाल होते. रिया 11 आणि मॅचला जिंकत असताना सेमीफायनल मध्ये वाटचाल होताना पाहायला मिळते आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या टीमचे. अभिनंदन. चला कॅप्टन टॉस साठी यायचंय, वेळ घालू नका.